हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबूराव कदम कोहळीकर हे पत्रकारांना मदत करणार आहेत। मध्यंतरी मी मदत करू शकलो नाही, मात्र आता सर्वांना सोबत घेत मदत करणार असल्याची प्रतिक्रिया दिलेला हा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमातून व्हायरल होतोय। नेमकी मदत कोणती करणार हे अजून अस्पष्ट आहे। हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाल्यानंतर त्यांनी मागील 7 दिवसांपूर्वी ही माहिती दिल्याचं बोललं जातंय। काय म्हणालेत आमदार बाबूराव कदम कोहळीकर पाहूयात। सर्व पत्रकार बंधूंना मदत करावो। जय महाराष्ट्र। खरं तर त्या दिवशीच मी ज्या दिवशी प्रमाणपत्र घेण्यासाठी आतमध्ये आलो होतो त्यावेळेस बरीच पत्रकार मंडळी आपल्या तालुक्यातील तिथं हजर होती आणि त्यांना शब्द दिला होता की मी लवकरच एक सर्व पत्रकारांना बोलून त्यांचा सत्कार करू, परंतु आज हे निश्चित नव्हतं। अचानक आज 2 वाजेपर्यंत घरीच तालुक्यातून दोन्ही तालुक्यातून बरेच मंडळी सत्कार करण्यासाठी माझ्या गावाकडे आली। त्यांना नाश्ता पाणी करत करत सकाळपासून म्हणजे 2 वाजेपर्यंत सुटकाच झाली नाही, 2 आणि 3 वाजेपर्यंत सुटकाच झाली नाही। त्याच्यापेक्षा येईपर्यंत सुद्धा आणखी लोक काय राहिले होते, पण आम्हीच हे थोडंसं घाई केली आणि अचानक ठरल्यामुळं आम्ही इथून म्हणजे नांदेडहून चांगल्या सत्कारासाठी गुच्छे किंवा शाली वगैरे नाही आणू शकलो। आत्ताच अरविंदरावनं मला वाटते अर्जंट मागून घेतलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु गुच्छा आणि शालीपेक्षा 10-12 रिमार्क आलेत म्हणालो पलीकडून किंवा पहिल्या वेळेस तुम्ही निवडणुकीच्या नंतर तुम्ही घे आले सगळ्या पत्रकारांचा सत्कार। आपल्याला यांच्यासोबत पत्रकार आणि राजकीय दोघांचा प्रवास हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। तरी सुद्धा कमी वेळात तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात। कोल्हाई फुलाची पाकळी आमच्याकडून सत्कार सुद्धा करण्यात आला। त्याच्याही पेक्षा गेल्या 5 वर्षापासून माझ्याकडून फारसं कोणालाही सहकार्य झालं नाही। मी जाहीर कबुली आणि विलक्षणच्या काळामध्ये सुद्धा सहकार्य एकाही पत्रकाराला झालं नाही। तरी सुद्धा गेल्या 5 वर्षापासून आणि कालच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहिलात, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। परंतु तुम्हाला न सोबत घेण्याचं सुद्धा कारण मी जाहीर सभेत सुद्धा सांगितलं की मी कुठलीच गोष्ट लपवून ठेवत नाही। कोण माझ्यावर काय आरोप करते याला मी काही किंमत देत नाही। तुमच्या माहितीसाठी कोण विलक्षण मधल्या मी काल नांदेडला आमच्या बहिणीकडे गेलो, तिथं देशोन्नती पेपर येते त्याच्यावर त्या कात्रण काढून ठेवली होती त्यांनी। माझ्याकडची कुठली प्रॉपर्टी एवढी इथं एवढी त्यांना जाहीर केलं की मला काहीतरी पेपर तुम्ही आणून द्या, म्हणजे आणि पेपरशिवाय कुठल्याच याला म्हणजे बातमीला सुद्धा काही किंमत नसते ना। बातम्या विलक्षणच्या बातम्या देणं किंवा आरोप करणं एखादी तरी मी जाहीर आवाहन केलं होतं, एवढंच नाही। म्हणजे तुम्हाला माहित असेल नसेल की मी म्हणजे त्यांच्या वडिलांच्या दोघांच्याही नावं घेऊन सांगितलं होतं की जर तुम्ही त्यांच्या पुढचे असेल किंवा मी आमच्या याच्यात आम्ही आता इथं बोलू नये तुमच्या समोर, परत ते विषय संपलेला आहे। जाहीर आवाहन करून सुद्धा कोणी काहीही आणून दिलेलं नाही। त्याच्यामुळं त्याच्याही पेक्षा मी प्रामाणिकपणे सांगतो की आमच्या ड्रायव्हरलाच माहित आहे, हरून नावाचा गेल्या 20-25 वर्षापासून लहान होते तेव्हापासून माझ्यासोबत आहे। 2-2 दिवस गाडी डिझेल वाचून आम्ही बंद ठेवली, परंतु आम्ही अशी झाकली मूठ कोणाकडे पसरली नाही। दररोज 2-5 हजार रुपये मागायचे हे किती लोक तरी कोणी किती दिवस देणार आहे। आणि हे गोष्टी जरी असल्या तरी मी आज तुम्हाला म्हणजे एवढ्यासाठीच सत्कार तर करायचाच होता, कारण एकदा निवडून आलेला लोकप्रतिनिधी हे कुठला पक्षाचा नसून
दोन्ही तालुक्याचा आपल्या विधानसभेचा एक फार मोठी जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे आणि निवडून आल्याच्या नंतर कोण्याही एका पक्षाचा नसून सर्व जनतेचा एक नेता किंवा एक सालगडी प्रतिनिधी म्हणून आपल्याला काम करायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन बोलवलं. एवढं सांगायचं एवढंच की तुम्ही मला फक्त गाईडलाईन सांगा की आज आता मला कोणीच म्हणजे जास्त जवळचा नाही किंवा कोणीच दूरचा नाही, मला तुम्हाला सोबत सर्वांना घेऊन जायचं. आणि आता गोपाल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला जेवढं योग्य वाटते म्हणजे ज्या काही गोष्टी खऱ्या आहेत, आमचं म्हणणं नाही की आमचं चुकत असलं तर जरूर आमच्या आपसमध्ये लिहायलाच पाहिजे, असं काही त्याच्यात वाईट मानायचं नाही. पण जे काही गोष्टी समजा आमच्याकडून चांगल्या झाल्या तेवढ्या आपण तर आतापर्यंत 5 वर्ष लिहित आलेले आहेत, परंतु सत्ता आल्यावर थोडासा फरक पडते. परंतु पत्रकार बंधूंना सुद्धा कुठल्या पगार नाही किंवा मानधन सुद्धा नाही, हे सगळे म्हणजे एक ती सुद्धा सेवाच आहे, सामाजिक बांधिलकीच आहे. आणि आमचं सुद्धा एक राजकारण नसून समाजकारणच आहे म्हणून. परंतु समाजकारण किती जरी म्हणलं तरी सगळ्यालाच घरी कुटुंब असतात, घरी आपल्यावर सगळे कुटुंब अवलंबून असते. बरेच जणाला 24 तास पत्रकारिता असते. मग शेवटी सगळेच घराला बांधिलकी असते. म्हणूनच मी जे आज बोलायलो सगळ्याचे चालू आहेत कॅमेरे, त्याच्यामुळे मला काही गोष्टी बोलायन. तुम्ही आम्हाला फक्त सांगा की बाबा आमचे हे मोठे म्हणजे पेपर आहेत, ह्यांच्यासाठी हे गाईडलाईन्स आम्हाला महिन्यातून हे पाहिजे. त्याच्यानंतरचे जे साप्ताहिक असो किंवा मग जे कुठलेही समजा पेपर असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, ह्यांच्यासाठी हे म्हणजे तुम्ही ठरवायचं. हे पहिला काळ जाऊ द्या कसा झाला मला माहित नाही, परंतु माझं तुम्ही आता बघणारच हा ना मी किती जरी सांगितलं तरी. त्याच्यामुळं मी सगळ्याला माझी इच्छा आहे की सगळ्या पत्रकार मंडळीला, सगळे आमचे राजकीय मग आमचे गोपाल भाऊ सारडा असो, त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख असो, त्याचबरोबर आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संदेशजी असो, बबनरावजी माळोदे आमचे शहर प्रमुख, आमचे कदम साहेब, त्याचबरोबर आमचे वानखेडे साहेबाचे चिरंजीव आमचे दादा शे असो, झाली का सर्व मंडळी, एकनाथ पाटील आमचे राष्ट्रवादीचे, ही सगळी मंडळी. त्यांनी सुद्धा अचानक आली, त्यांना म्हणजे माहित नव्हता, काहीच कोणालाच माहित नव्हता ना. आणि जे आमची कार्यकर्ते मंडळी, आपण बसून आता ह्याच्यानंतर हे बंद करून आपण बसूत बाजूला. तुम्ही आम्हाला ठरवून द्या की बाबा आम्हाला सुद्धा म्हणजे सहकार्य करायच लागणार आहे. आमचे सुद्धा आम्ही जर हे केलो जाहिराती दिला तर पेपर चालतात, तुम्हाला माहित आहे. दिवाळी हे ते सगळेच म्हणजे वरून म्हणजे तुम्हाला सुद्धा टार्गेट दिलेलं असते, आम्हाला सुद्धा माहित आहे. आतापर्यंत मी टार्गेट तुम्ही सांगत गेले परंतु मी कोणालाही सहकार्य केलं नाही. मी जाहीर कबुली देतो. परंतु आता मी 100% जे बोललो ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. आणि तुम्ही सांगितलं तसं, तुम्ही जे आता आपल्याला एक जे मार्गदर्शन करणार किंवा गाईडलाईन देचाल त्याच्या प्रमाणात होईल. मला भले म्हणजे तुमचं काही असू द्या, काही हरकत नाही. कारण मी अगोदरच सांगितलं की लोकप्रतिनिधी आणि राजकीय आणि पत्रकार दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. तर माझी इच्छा आहे की आपल्याला 5 वर्ष सोबत घेऊन चालायची. आणि चालायचीच म्हणजे तुम्ही माझं चुकलं तिथं माझ्या आपसमध्ये 100% बातम्या देऊ शकता, असं तुम्हाला बांधिलकी सुद्धा नाही. कारण द्यायलाच पाहिजे, तरच पत्रकार म्हणून. आणि जर आपण मागच्या वर्षीसारखं लिहू लागलो तर तुम्हाला माहित आहे म्हणजे काही चुकीचं असलं तरी ते काही, आता मी काही जणांची नाव घेत नाही काही पेपरचे,
पण ते आम्हाला सुद्धा पटलं नाही. पण ते आता माहित नाही, आता ते सगळी संपलेला विषय, त्याच्यामुळे आता आपण काळजी करायची गरज नाही. पण मला प्रामाणिकपणे सोबत घेऊन चालायचं आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो. आता ते मागच्या वेळेस आपल्याला संधी प्राप्त झाली, ते राहून गेलं, माझ्याकडे कोणी आलं नाही, तुम्ही डॉक्युमेंट दिले नाही. मी इथं बोललो होतो पळशाला, नाही पळशाला बोललो होतो. सगळ्या जेवढे ऑटो रिक्षा चालवणारे आहेत त्यांचा सगळेच मी 10 लाख रुपयाचं इन्शुरन्स काढून दिलं. तसंच सगळ्या पत्रकाराचं मी ज्या दिवशी आपला हे होते ना सर गिरीश सर, तुम्ही रेस्ट हाऊसला पशाबाई, आपण तुम्ही पत्रकार त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं की 10 लाख रुपयाचा विमा संरक्षण मी माझ्याकडून काढून देतो. ते माझ्याकडून राहिलेलं आहे. त्याचं आज आपण व्यवस्था म्हणजे आजच्या आज आपण डॉक्युमेंट घ्या, मी त्याचं जे काही बिल होईल ते आजच आपण, कारण ठीक आहे 1 वर्षासाठी 10 लाख रुपयाचं आहे, परंतु बोललं ते पहिले करा. मला मध्यंतरी सुद्धा खूप वेळा म्हणजे आठवण आली, मी सगळे ऑटो 18 काय ऑटो चालक होते पळशामध्ये, सगळ्यांचं काढून दिलं 10 लाख रुपयाचं. आता ते मुदत संपली असेल, परंतु आपण काही त्याच्यासाठी काढत नसतो. तर हे काय दुसरा विषय, पत्रकार भवनची एक मागणी केली होती आपल्याला पत्रकार मंडळीने. ठीक आहे, पत्रकार भवन आणि पहिला प्रश्न, पत्रकार भवनासाठी दुसरीकडून जरी कुठून बनत नसलं तरी स्थानिक निधीमधून मी पहिला निधीचं पत्र पत्रकार भवनासाठी, आणि जागा आता SDM कडे किंवा यांच्याकडे बसून नगर परिषदच्या शिवकडे बसून आपण हे करू. निधीची मी